म्हणून आजचा दिवस आम्ही सगळेजण पाहू शकलो. देवाचा कोण मालक आहे? कोणी मालक? त्याला वाटेल ते करणार, त्याला वाटेल तो करू शकतो. परंतु आमच्या जीवनावरती वाईट असं घडलं नाही. म्हणून आज आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे. किती लोक गेले असतील तुम्ही बघा. मी नेहमी सांगतो लोकांना, तुम्ही अर्धा तास तरी सकाळी सकाळी बातम्या पाहिल्या पाहिजेत. प्रार्थना झाल्यानंतर टीव्हीवरती काय चाललंय, जर तुम्हाला पेपर वाचता येत असेल तर तुम्ही पेपर वाचा. किंवा सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत तर आपल्या मोबाईल मध्ये युट्यूबवर चॅनल आहे, TV9 मराठी वगैरे, तुम्ही त्यामध्ये बातम्या ऐकू शकता. कितीतरी लोक या जगामधून समाप्त झालेले आहेत. सैतानाने काही लोकांना घेऊन गेलेला आहे, भरपूर काही आहे. परंतु आज त्यामधून आम्ही सगळे लोक जिवंत आहोत. आम्हाला देवानं या जगातून काढून घेतलेलं नाही. त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनावर त्याची कृपा ठेवलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा काय आहे की तुम्ही आणि मी किंवा ह्या जगातील सर्व लोकांनी देवाच्या जवळ यावं. कोणाच्या जवळ यावं? देवाच्या जवळ यावं, ख्रिस्ताच्या जवळ यावं. देवाने आमच्यावरती दया करावी म्हणून. किती सोपं आहे. दया करावी म्हणून तुम्हाला मला देवाच्या जवळ येणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. देवाच्या जवळ बसणं गरजेचं आहे. देवाचा शब्द वचन ऐकणं गरजेचं आहे. देवाच्या जवळ ज्यावेळी तुम्ही देवाचा शब्द ऐकतो, नेहमी ज्या ठिकाणी गाळ्याला जागा झालेली आहे, परमेश्वर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं किंवा त्याच्या वचनाने ती जागा आपली भरून काढतो आणि पूर्ण हे वाक्य पुन्हा तयार करतो. दुष्टत्व असतो आमच्या जीवनात, वाक्य जे तयार झालेलं किंवा लाईन तयार झालेली असते त्यातला एक भाग जीवनातून काढून आमचं जीवन खच्ची करण्याचा प्लॅन करत असतो, डाव करत असतो.